नमस्कार. आता अर्जुन सायलीला रविराजचा फोन येतो आणि दोघेही रात्री यायला निघतात. तेव्हा प्रिया म्हणते, अर्जुन काय झालं, एवढी गडबड काय आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो, तुझी आई आहे म्हणून तुला सांगतो की प्रतिमा आत्याची तब्येत बिघडली आहे आणि ती सारखं सायलीचं नाव घेते म्हणून आम्ही चाललो आहोत. आता अर्जुन आणि सायली इकडे रविराजच्या घरी येतात आणि इथे प्रतिमाची काळजी घेत असतात. आता त्यांच्या पाठोपाठ प्रियासुद्धा येते. मुद्दाम नाटक करत रडायला लागते, माझ्या आईला काय झालं, आईला काय झालं. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सर्वजण एक्सपोमध्ये येतात आणि महिपतला वाटतं की आता प्रताप आणि कल्पना दोघंच येणार, म्हणजे मला त्या दोघांची चांगली जिरवता येईल, त्यांना चांगली टोमणे मारता येईल. प्रताप आणि कल्पना आल्या महिपत पुढे येतो आणि म्हणतो, या प्रताप शेठ या, तुमचं वेलकम आहे, आणि हात पुढे करतो. प्रताप काही हात पुढे करत नाही तर अर्जुन येऊन त्याच्या हातात हात मिळवतो आणि म्हणतो, थँक्स महिपत. आता अर्जुन आणि सायलीला तिथे बघून महिपतला मोठा धक्काच बसतो. त्यानंतर बिझनेस एक्सपोमध्ये अर्जुन आणि सायलीचीच हवा असते. अर्जुन आणि सायलीने प्लॅन केलेला असतो, महिपतचा डोळा चुकून इथून जायचं आणि महिपतच्या घरातून जाऊन साक्षीच्या रूममधून तो पुरावा शोधायचा. तर आता अर्जुन सायलीला तिथे बघून प्रियालासुद्धा धक्का बसतो, कारण अर्जुन सायलीला तिने प्रतिमाच्या घरी ते दोघं कसे थांबतील अजून भरपूर वेळ अशी व्यवस्था केलेली असते. तेव्हा महिपत प्रियाजवळ येतो आणि म्हणतो, घे पाणी घे, आणि तिच्या घशात पाणी ओततो. प्रिया घाबरते. प्रिया म्हणते, काय करताय तुम्ही हे? महिपत म्हणतो, काय करतोय तू, काय करतेस तू? काय म्हणाले होतीस अर्जुन सायली इथे येणार नाहीत, मग ते आले कसे? तू कोणतंही एक काम धड करत नाहीस, त्यामुळे पाणीच पी तुला, आता तीच तुझ्यावर वेळ येणार आहे. आणि तिच्यावर तो जबरदस्तीने तिला तो पाणी देत असतो. प्रिया ग्लास उडवून देते आणि म्हणते, बा झालं तुमचं, काय चाललंय काय? मी काही बोलत नाही, याचा अर्थ तुम्ही कसंही वागा हे मी खपवून घेणार नाही. महिपत म्हणतो, जास्त बोलू नकोस, टिवटिव करू नकोस, नाही ते इथेच उडवीन तुला. अगं पण त्या अर्जुन आणि सायली सुभेदारला इथे यायची गरज काय? तू त्यांना ते येणार नाहीत असं मला म्हणाली होतीस, आणि ते आलेच कसे इथे मला त्या प्रताप आणि कल्पनाची चांगली लायकी काढायची होती, मग ते दोघं इथे आलेच कसे? आता त्या दोघांचं बोलणं कल्पना ऐकते आणि कल्पनाला धक्का बसतो. कल्पना येऊन प्रियाच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते, तुझी हिंमत कशी झाली यांच्यासोबत बोलण्याची? अगं हे तर आपले शत्रू आहेत, तू शत्रूशी हात मिळवणी केलीस की काय? आता मात्र प्रियाला धक्का बसतो. प्रिया नाटक करायला लागते. तेव्हा कल्पना म्हणते, खोटं बोलू नकोस, मला माहीत आहे तू यांच्याशी चांगली गप्पा मारत बोलत होतीस, अर्जुन सायलीबद्दल बोलत होतीस, यांच्याबद्दल माझ्याबद्दल बोलतीस, काय तू याला सांगत होतीस सांग? याच माणसाने तुझ्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट केला ना, आणि याच माणसाशी तू अशा गोडगोड गप्पा मारतेस, लाज नाही वाटत तुला? अगं उलट या माणसाचं तू मुस्काट फोडायला पाहिजे होतंस, तर त्याच्याशी गप्पा मारतेस. कशी मुलगी आहेस का तू? चल इथून, आणि तिला फरफटत तिथून घेऊन जाते. आता महिपत बघतच राहतो. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.